अष्टविनायकांपैकी हे एकमेव असे मंदिर आहे जिथे भक्तांना गर्भगृहात जाऊन मूर्तीला जवळून स्पर्श करण्याची परवानगी मिळते। आपण अष्टविनायकांपैकी चौथे स्थान मानले जाणाऱ्या श्री वरद विनायकांची कथा पाहणार आहोत। प्राचीन काळी कौंडण्यपूरचा राजा भीम आणि त्यांची राणी यांना विश्वामित्र ऋषींच्या कृपेने रुक्मानंद नावाचा देखणा मुलगा झाला। रुक्मागद एकदा शिकारीसाठी जंगलात गेला असता तो वाचकनवी ऋषींच्या आश्रमात पोहोचला। ऋषींची पत्नी मुकुंदा रुक्मागदाच्या रूपावर मोहित झाली। तिने त्याच्याकडे प्रणयाची याचना केली, परंतु रुक्मागदाने तिचा प्रस्ताव फेटाळला आणि तो निघून गेला। मुकुंदा व्याकुळ झाली। तिची अवस्था पाहून इंद्रदेवाने रुक्मागदाचे रूप घेतले आणि तिच्याशी संबंध ठेवले। यातून तिला गृहस्थमद नावाचा मुलगा झाला। गृहस्थमद जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याला आपल्या जन्माचे सत्य समजले। गृहस्थमदाने प्रायश्चित्त घेण्यासाठी पुष्पक सध्याचे महड अरण्यात जाऊन घोर तपस्या केली। त्याने केवळ ओम या अक्षराचा जप करत भगवान गणेशाला प्रसन्न केले। गणेशाने प्रसन्न होऊन त्याला वर दिला आणि गृहस्थमदाच्या विनंतीवरून गणेश तेथेच मूर्ती रूपात स्थायिक झालेत। भक्तांना वर देणारे विनायक म्हणून त्यांना वरद विनायक नाव मिळाले। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।